वळूया पुढल्या बातमीकडे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। अधिकाऱ्यांसोबत ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा होतोय। ध्वजारोहण झाल्यावर पुन्हा विद्यार्थी ठिय्या आंदोलनात सहभागी आहेत। सर, आमची मुळात आदिवासी संस्कृती ही महिला प्रधान संस्कृती आहे आणि चालीरीती, रूढी, परंपरा आणि सन्मान करणे हे प्रकृतीपासून आम्ही शिकलेलो। त्याच आदराने आम्ही आज या ठिकाणी जितकेही कर्मचारी, अधिकारी काम करतात यांच्या कुठल्याही प्रकारचा आमच्या माध्यमातून अपमान होऊ नये किंवा राष्ट्रध्वजाचा आमच्या माध्यमातून अपमान होऊ नये याचा सन्मानच झाला पाहिजे। विद्यार्थी नेहमी आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्वांचा सन्मान करेल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानिकरित्या या ठिकाणी मांडतील प्रशासनासमोर। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होतोय, पण आजही अनेक कुटुंब ही पालात राहून मूलभूत सुविधांसह पोटाकरता संघर्ष करतात। पक्क घर, पाणी, वीज, शिक्षण, रोजगारापासून वंचित आहे। कपाई दारिद्र्याचा कलंक असलेल्या या कुटुंबाकरता स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय? देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना पालापर्यंत नेमकं कोणतं स्वातंत्र्य पोहोचलंय? आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। आज 15 ऑगस्ट देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरामध्ये आज साजरा होतोय। अनेक ठिकाणी आनंद उत्सव साजरा होतोय। त्याच पार्श्वभूमीवर मी आज खरं तर दौंड आणि इंदापूर तालुक्याच्या सीमारेषेवर आहे। गाव शहर आमचं आता तिथं राहतो मी 12-13 वर्ष झालं मी राहतो। किती कुटुंब आहे तुम्ही राहताय टोटल? तसं पाल आहेत का 10-15 पाल आहेत। 10-15 पाल आहेत। काय व्यवसाय काय करता तुम्ही? डबे चालण्या, सुपल्या, काय भांडी विकतात। सगळ्यांचा एकसारखाच व्यवसाय आहे? एकसारखीच आहे। काय गावाकडे शेती बीती दुसरं जमीन नाही, काय नाही, आम्हाला काय नाही, असं काय नाही। दुसरं उत्पन्नाचं साधन काय? काय नाही, असं मग डबे चालण्या करूनच भांडी बिडी विकून पोट भरतो आम्ही। आता 10-12 वर्ष झालं इथं राहतोय आम्ही। व्यवसाय काय तुमचा? हा डबं, चाळण्या, पेट्या, झाकणं करतो आम्ही। हो। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं उत्पन्नाचं साधन काय आता? काय उत्पन्नच आम्हाला दुसरं काहीच येत नाही ना। शेती बीती गाव काय नाही, नाही काहीच नाही। काहीच नाही। वाडवडिलांची, आजोबा पंजोबा नाही नाही काहीच नाही। नाही। किती कुटुंब तिथे राहायला? आता 10-15 असतील कुटुंब सगळे इथं। का घरकुल नाही मिळालं? आम्हाला मिळालंच नाही घरकुल। नाही मिळालं। येता इकडे पुढे तुम्ही? या इकडे पुढे या तुम्ही। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? नाही। किती लोक घरात तुम्ही? 6 लोक। 6 लोक। काय काम काय करता तुम्ही आता? काय नाही, घरीच राहते तुम्ही। नाही, तुमचे मालक काय काम करतात किंवा सासरे असते, सासू असते? केसावर भांडे करते। केसावर भांडे। होतो का धंदा? कधी कधी होते, कधी कधी होत नाही। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।